नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदनाराध्य लिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मत मन्मता नमो सुभाव भजन भाजना भवे बकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया सद्गुरु जोग महाराज की जय। वैकुंठवासी हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे जीवन चरित्र महाराष्ट्राच्या धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे योगदान फार मोठे आहे. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, केशव स्वामी, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक हैबतराव बाबा आदी थोर थोर मंडळी या भागाने महाराष्ट्राला दिली. त्यातील अलीकडच्या काळातील वारकरी संप्रदाय व वारकरी शिक्षण संस्था यांना भरभरून योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर हरी कदम म्हणजेच माऊली हे होत. सातारा जिल्ह्यात मसूर नावाचे गाव आहे. याच गावात समर्थ रामदास स्वामी यांनी आपला शिष्य कल्याण यांची परीक्षा पाहिली होती. याच गावाच्या उत्तरेस हनबरवाडी नावाची छोटी वाडी आहे. येथे असलेल्या हनुमंतरायांच्या मूर्तीवरून वाडीचे नाव हनुमंतवाडी असे पडले. त्याचेच पुढे हनबरवाडी असे अपभ्रंश रूप वापरात येऊ लागले. या हनबरवाडीत अनेक घराणी ही पूर्वीपासून वारकरी संप्रदायाशी संबंधित असलेली होती. या वाडीचे प्रमुख कृष्णाजीराव पवार हे एकनिष्ठ पंढरपूरचे वारकरी होते. त्यांनी वाडीमध्ये श्री विठ्ठल मंदिरात 1912 पासून अखंड विना पहारा सुरू केला होता. या गावातून प्रत्येक कार्तिकी वारीला पंढरपूरला दिंडी जात असे. प्रत्येक घरातील एक तरी माणूस या दिंडीत सहभागी होत असे. या वारकऱ्यांमध्ये श्री कुशाबा कदम नावाचे निष्ठावंत वारकरी होऊन गेले. त्यांना 2 मुले होती. एक हरी कदम आणि दुसरा दत्तू कदम. यातील हरी कदम हे वडिलांच्या वारीचा नेम सांभाळत असत. हरी कदम अशिक्षित होते, पण त्यांचे पाठांतर अगाध होते. सुरेख आवाज, सुदृढ शरीर यष्टी, त्यामुळे ते रात्र रात्र उभे राहून जागराचे भजन, पहाटेचा काकडा इत्यादी आवडीने करत असत. त्यांना 2 कुटुंबे होती. पहिल्या जिजाबाई आणि दुसऱ्या गोदाबाई. त्यापैकी जिजाबाईच्या पोटी गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 1914 कार्तिक शुद्ध एकादशी शके 1836 रोजी एक पुत्र रत्न जन्माला आले. त्याचे नाव ज्ञानोबा असे ठेवण्यात आले. त्याला माऊली याच नावाने सर्व हाका मारत. ते 6-7 वर्षाचे असताना त्यांना शाळेत घालण्यात आले. आट्यापाट्या खेळणे, इतर ग्रंथ वाचणे, एकटे राहणे असा त्यांचा स्वभाव होता. 1928ला इयत्ता 7वीची केंद्राची परीक्षा जवळ आली असताना त्यांना टायफॉइडचा ताप आला.
तापामुळे शरीराचा अर्धभाग गेला, तो कायमचा कमकुवत राहिला. त्यामुळे परीक्षेत खंड पडला. पुढे 1930 साली ते 7वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाले. पुढे शिक्षणाची इच्छा असतानाही परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. माऊली वडिलांबरोबर वारीला कीर्तन, प्रवचन, भजन इत्यादी गोष्टींमध्ये सहभागी होत असत. त्यांची पारमार्थिक वृत्ती पाहून वडिलांना समाधान होत असे. वडील माऊलींना तू कीर्तनकार हो म्हणून सांगत असत. त्या काळी दिंडीमध्ये कीर्तन करण्यासाठी कीर्तनकार मिळत नसत. वडिलांच्या आग्रहावरून स्वतः चिंतनाची जुळवाजुळव करून माऊलींनी वयाच्या 15व्या वर्षी पहिले कीर्तन केले. पंढरपूरच्या वारीत आले की ते श्री भागवत बुवा देहूकरांच्या फडावर थांबत. तिथेच ते गाता भजन करायला शिकले. एकदा महिन्याची वारी करून घरी परतत असताना एका गावात दुपारचे भोजन करून माऊली झाडाखाली झोपले होते. झोपेत त्यांना स्वप्न पडले. एक व्यक्ती स्वप्नात येऊन त्यांना सांगत होता, तू इथे काय झोपलाय? घरी तुझे वडील मरून पडलेत, तू घरी लवकर जा. माऊली घाबरून जागे झाले. घाई घाई घरी आले, पाहतात तर काय, स्वप्न खरे ठरले होते. आयुष्यातून पुत्रवत्सल, पितृछाया कायमची निघून गेली होती. बालवयातच पितृछत्र हरपले आणि कुटुंबाची जबाबदारी माऊलींवर येऊन पडली. या वयात ते शेतीचे कामे करू लागले. पण प्रपंचात मन रमेना. आपल्या परमार्थाचा विकास व्हावा असे त्यांना वाटू लागले. आईला विचारून जावे, पण आई जाऊ देणार नाही. म्हणून आईला न सांगता ते पंढरपूर वारीला आले असताना श्री भागवत बुवा पैठणकर यांनी त्यांना वैकुंठवासी गुरुवर्य बंकट स्वामी यांच्याकडे नेले. पण स्वामींनी त्यांना स्वतःबरोबर ठेवण्यास नकार दिला. मग ते गंगागिरी महाराजांच्या बरोबर आले. तेव्हा मठाचे महंत श्री सोमेश्वरगिरी महाराज हे होते. त्यांच्याजवळ माऊली 5 वर्षे राहिले. त्यावेळी डिकसळहून पंढरपूरला स्वामी दिंडी नेत असत. दिंडीमध्ये अनेक गाणारी वाजवणारी मान्यवर मंडळी असत. माऊली दिंडीत सामील झाले. 1940 साली पारमार्थिक शिक्षण घेण्यासाठी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत दाखल झाले. त्यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस म्हणून वैकुंठवासी गुरुवर्य श्री मारुतीबुवा गुरव हे काम पाहत असत. अत्यंत कडक शिस्त होती. त्याबरोबर गुरुवर्य लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, गुरुवर्य शांतारामबुवा गुरुजी आदी थोर अधिकारी व्यक्तींजवळ शिक्षण घेण्याचे भाग्य माऊलींना लाभले. परिस्थिती अत्यंत गरिबीची असताना ते मेहनत घेऊन शिकले. त्यामुळे ते सर्व गुरुजनांचे आवडते विद्यार्थी झाले. माऊलींनी आयुष्यात काही गोष्टी शेवटपर्यंत काटेकोर पाळल्या. ते नैष्ठिक ब्रह्मचारी राहिले. तळलेले गोड खायचे नाही, गादीवर झोपायचे नाही. ब्रह्मचारी जीवनात घातक वर्ज्य म्हणून असलेल्या कोणत्याही गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. ते नेहमी घोंगडीवर झोपत. अत्यंत साधे राहणे त्यांना आवडे. ते म्हणत, माझे दैव खाण्यापिण्याचे नसून विद्येचे आहे. याप्रमाणे त्यांनी अध्ययनही खूप केले. गुरुवर्य शांतारामबुवा गुरुजी यांच्याजवळ त्यांनी पंचदशी, वेदांत परिभाषा, तर्कसंग्रह, गीता भाष्य, वृत्ती प्रभाकर आदी वेदांत ग्रंथांचा अभ्यास केला. 1944 ते 1949 या काळात पंढरपूर येथे चातुर्मास राहून भगवान शास्त्री धारूरकर, धुंडा महाराज, रंगनाथ महाराज आदी मंडळींकडे श्रवणही केले. ज्ञानोबरायांचे अभंग, भोपाळ्या, गवळणी कसे म्हणायचे हे त्यांना वैकुंठवासी गुरुवर्य लक्ष्मण बुवांनी शिकविले. माऊलींचा आवाज उंच व मधुर असल्यामुळे
लक्ष्मण बुवांना ते फार आवडत. इगतपुरीला 1 महिनाभर अधिक मासाचा नाम सप्ताह झाला. त्यात लक्ष्मण बुवांनी अनेक गुणीजनांना चांदीची पदके दिली. त्यात माऊलींचा आद्य क्रमांक होता. माऊलींची वैकुंठवासी गुरुवर्य शांताराम बुवा गुरुजी यांच्यावर फार श्रद्धा होती. मला कीर्तन प्रवचन हे गुरुजींनी शिकविले असे ते नेहमी म्हणायचे. 1944-45 साली इंग्रज सरकारने पंढरपूरच्या पालख्या बंद केल्या, पण त्याही काळात माऊलींनी आपली वारी बंद पडू दिली नाही. पंढरीचा वार करी, वारी चुको नेदी हरी. एकदा त्यांनी आपल्या गावी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मोठा नाम सप्ताह केला. ते आपल्याबरोबर नतुसिंग बाबा, भानुदास बुवा आटाळकर आदींना घेऊन गेले होते. एकदा श्री गुरुवर्य तुकाराम बाबा खेडले झुंगेकर यांच्या दर्शनाला गेले असताना तुकाराम बाबांनी आग्रह केला म्हणून काही दिवस तेथे राहिले. खेडले येथे मूर्तींची स्थापना करून नाम सप्ताह करून माऊलींनी श्री तुकाराम बाबांची इच्छा पूर्ण केली. माऊलींनी त्यांचे मित्र वैकुंठवासी माधवबुवा सोट यांच्याबरोबर राहून गाथा पाठ केला होता, तर वैकुंठवासी माधवबुवा सोट यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली होती. 1950 साली चातुर्मासात रेशनिंगचे अन्न खाल्ल्यामुळे त्यांच्या पायाला आजार झाला व पाय हिरवा झाला. औषधोपचारासाठी पैसे नव्हते. ते सप्ताह करता वैजापूर तालुका नागमठाण येथे आले होते. तेथे लोकांनी चातुर्मासासाठी थांबण्याचा आग्रह केला. गोविंद बाबांनी लोकांना सांगितले, माऊलींना दिवसाआड इंजेक्शन घ्यावे लागते. लोकांनी औषध पाण्याची जबाबदारी स्वीकारली. तेथे माऊली लहान मुलांना विष्णू सहस्त्रनाम व गीता यांची संहिता देत. तेथे जवळपास 60 विद्यार्थी त्यांनी तयार केले. तेथे तुकाराम बाबांना सलग 3 वर्ष भक्तियोग प्रदीप या ग्रंथाच्या लिखाणाकरिता सहाय्य केले. आळंदीत वैकुंठवासी लक्ष्मण बुवा इगतपुरीकरांचे निधन झाले. बुवांच्या निधनामुळे संस्थेची शिक्षणाची परिस्थिती घसरली. माऊलींना अतिशय हळहळ वाटली. मामांनी माऊली व नतुसिंग बाबा यांना संस्थेचे शिक्षक नेमले. माऊलींचे मुळातच संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. गीतेची संहिता अगदी शुद्ध उच्चारांसहित देत असत. पाठांतर व आचरण या विषयाचे धडे ते मुलांना देत. स्वतः शिस्तीने वागत. मुलांनी कसे वागावे हे त्यांना जवळ घेऊन समजावून सांगत. गुरूंच्या गादीवर कधीच बसत नसत. ती गादी काढून आपली घोंगडी अंतरून बसत. संतांपाशी बहु असावे मर्यादा. त्यांच्या अंगी अतिशय नम्रता होती. भजनात ते नेहमी पाया पडावे हे माझे भांडवल हा अभंग म्हणत होते. कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी ते स्वतः उभे राहून सर्व काम करून घेत असत. विद्यार्थी चुकला की त्याला कठोर शिक्षा करत. विद्यार्थ्याला सायकलवर बसू देत नसत. अर्धी दाढी करू देत नसत. ते विद्यार्थ्यांना नेहमी म्हणायचे, आपण येथे साधू होण्यासाठी आलो आहोत, जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये. अशी शिकवण ते मुलांना देत असत. त्यांनी हजारो कीर्तनकार तयार केले व संस्थेला स्थैर्य लाभावे म्हणून धान्य रूपाने आणि आर्थिक दृष्टीने सहाय्यताही भरपूर केली. 1955 साली माऊलींकडे संस्थेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे काम होते. माऊली विद्यार्थ्यांना पाहता क्षणीच त्यांची परीक्षा करत. हा अभ्यास करील की नाही हे ओळखत. त्यांचे विद्यार्थ्यांविषयीची मानसशास्त्र इतके पक्के होते. शिकविण्याची हातोटी चांगली होती. कळेपर्यंत समजावून सांगत असत. आषाढी वारीनंतर फलटणला ज्ञानेश्वरीची प्रवचन परंपरा मारुतीबुवांनी सुरू केली होती. नंतर गुरुजी त्या ठिकाणी जात होते. गुरुजींनी पुढे तेथे ज्ञानेश्वरी सांगण्याची आज्ञा माऊलींना केली. माऊली त्या ठिकाणी जात होते. संस्थेत माऊली व नतुसिंग बाबा यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. दोघेही
संस्थेत एका खोलीत राहत असत. लोक या दोघांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून संबोधत असत. माऊलींनी अनेक तीर्थयात्रा सुद्धा केल्या. बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, काशी, रामेश्वर, जगन्नाथपुरी अशी 3 धाम यात्रा त्यांनी केली. प्रवासात स्वयंपाकाचे काम स्वतः माऊली करत. 1961 साली मथुरा, कुरुक्षेत्र, हरिद्वार, ऋषिकेश, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ ही उत्तर भारताची यात्रा त्यांनी पायी केली. हिमालयात 150 मैल पायी प्रवास केला. 1963 साली रामेश्वर, जगन्नाथपुरी, मल्लिकार्जुन, बंगलोर, कन्याकुमारी, श्रीरंग, शिवकांची, विष्णुकांची या दक्षिणेकडील यात्राही त्यांनी केल्या. 1964 साली द्वारका, सुरत, डाकोर, जुनागड, सोरटी, सोमनाथ, दिल्ली, हरिद्वार, मथुरा, वृंदावन, उज्जैन, ओंकारेश्वर इत्यादी तीर्थयात्राही त्यांनी केल्या. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम. माऊलींना इतक्या तीर्थयात्रा जरी केल्या तरी पंढरीची वारी त्यांनी कधी चुकविली नाही. वारी जवळ आली की त्यांना हुरहुर लागे. पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा. त्याबद्दल कितीही त्रास झाला तरी ते सहन करत. कार्तिकी वारीला लहानपणापासूनच पायी जात. स्वतःचे सामान स्वतः वागून ते भजन कीर्तन करत असत. रात्रीचे भजन, जागर कधीही चुकवत नसत. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर ते शेडगे नंबर 3 या दिंडीमध्ये चालत असत. पंढरीप्रमाणेच आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर या वाऱ्याही त्यांनी कधी चुकविल्या नाहीत. इगतपुरीला माघशुद्ध दशमी उत्सवाला दरवर्षी जात असत. मामांनंतर इगतपुरीला माघशुद्ध दशमीचे कीर्तन ते करत असत. माऊली म्हणत, तो माझ्या गुरूंचा नामसप्ताह आहे. तसेच आळंदीलाही जोग महाराजांच्या पुण्यतिथीतील माघशुद्ध त्रयोदशीची कीर्तन सेवा ते न चुकता करत असत. त्यांनी कधीच बसून कीर्तन केले नाही. त्यांना ते आवडत नव्हते. ते म्हणत, संप्रदायाची पद्धत नाही. संस्थेबद्दल ते एकनिष्ठ होते. आळंदी पंढरीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाशिवाय दुसरीकडे ते जात नव्हते. कीर्तनात कधी बसत नसत. टाळ घेऊन उभे राहत असत. विद्यार्थ्यांचे कीर्तन असले तरी माऊली टाळ घेऊन उभे राहत. गळ्यात माळ नसेल तर त्या घरी जेवण करत नसत. तुकाराम बाबा खेडलेकर सद्गुरू जोग महाराजांचे एकनिष्ठ शिष्य होते. महाराजांच्या आज्ञेनेच गोदावरीच्या काठावर खेडले या गावी ते साधना करीत होते. पूर्वी संस्थेचा अभ्यास झाल्यानंतर गाथा पाठ करण्याकरिता एकांत स्थान म्हणून माऊली खेडले येथे थांबले होते. माऊली एकांत प्रिय असल्याने त्यांना ते स्थान आवडले होते. तुकाराम बाबा माऊलींना म्हणाले, मामासाहेबांना विचारून ते परवानगी देतील तर येथे राहा. माऊलींनी तुकाराम बाबांचे हे मनोगत मामांना सांगितले. तेव्हा मामा म्हणाले, तुकाराम बाबांची विशेष अशी उपाधी नाही, तू त्यांच्या जवळ राहा. गुरुवरे मामांची आज्ञा प्रमाण मानून माऊली तुकाराम बाबांजवळ राहू लागले व तेथील उत्सव उत्तम रीतीने पार पाडू लागले. 1960चा खेडले येथील रामनवमी उत्सव माऊलींनी विशेष प्रमाणात साजरा केला. त्या रामनवमीला गुरुवर्य मामा, शांताराम गुरुजी, नतुसिंग बाबा, पाटील बाबा, विठ्ठल बाबा घुले, कृष्णाबुवा मुंदे इत्यादी थोर मंडळी आली होती. त्यावेळेपासूनच माऊलींनी अखंड पहारा व गाथेवरील भजन सुरू केले. माऊली खेडल्यास असले की पहाटे लवकर उठत, थोडा वेळ चिंतन करत, नंतर नित्यनेम व गोदावरीचे स्नान करत, स्नानानंतर विष्णू सहस्त्रनाम व हरिपाठ म्हणत, नंतर देवपूजा, गंध नेहमी आरशात न पाहता लावीत. गीता, ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा इत्यादी ग्रंथांचे वाचन, देवदर्शन, नंतर दुग्धपान, मग एकनाथी भागवत व वेदांत ग्रंथांचे वाचन,
दुपारी ज्ञानेश्वरी प्रवचन करत, गंगेच्या तीरावर जाऊन हरिपाठ म्हणत, रात्री भजन व भोजनानंतर विष्णू सहस्रनामाचा सामुदायिक पाठ घेत, तसेच मुलांना गीता भजन शिकवीत, कोणी मुमुक्षु असेल तर ग्रंथ सांगत. एकदा माऊली कार्तिक वारीला पंढरपूरला जात असताना एका ठिकाणी जेवणाकरिता गेले. तेथील गृहस्थ दक्षिणा देऊ लागला. तेव्हा माऊली म्हणाले, आम्हाला तुकाराम बाबांसारखे वागू देता की नाही? त्यांनी स्वीकार केला नाही. एकाने वुलनचा भारी किमतीचा कोट शिवून दिला, तो माऊलीने स्वीकारला नाही. तुकाराम बाबा मंदिराचे काम करण्यासाठी जी रक्कम गोळा केली होती, ती काम संपल्यानंतर पुन्हा हिंगणी येथे तुकाराम बाबा जन्मशताब्दी नाम सप्ताह केला. त्यातील एक पैसाही स्वतःकरिता घेतला नाही. ते म्हणत, मी स्वतः घेणार नाही व दुसऱ्यालाही घेऊ देणार नाही. एका गावी कार्यक्रमाला गेलेले असताना बाहुनेपोटी एका बाईने आपल्या मुलीचा मुलगा संतांच्या हाती द्यावा म्हणून आग्रह केला. पण माऊली म्हणाले, माझा हात कापतो, मला मूल घेण्याची सवय नाही. ते हातातून खाली पडेल, मूल घ्यायचे लांबच, पण त्यांनी स्पर्शही केला नाही. माऊली वैकुंठवासी गंगागिरी महाराज बेटावर पूर्वी होते. त्यांची गुणवत्ता पाहून तेथील कोंडी काका म्हणजेच सोमेश्वरगिरी यांनी माऊलींना आग्रह केला. माऊलींनी स्पष्ट नकार दिला. कराड येथील मारुतीबुवा यांच्या मठातील मठाधिपती गेल्यानंतर आता मठाधिपती कोणाला करायचे अशी चर्चा संपूर्ण कराडमध्ये झाली. माऊली नैष्ठिक ब्रह्मचारी तसेच अधिकारी पुरुष असल्याने त्यांना आग्रह झाला. परंतु माऊलींनी सांगितले, माझ्या गुरुजींनी मला हे सांगितले नाही, मी बसणार नाही. शेवटी सर्वांचा नाईलाज झाला. गरजेपेक्षा जास्त पैसा, कपडा माऊली जवळ ठेवत नसत, विद्यार्थ्यांना वाटून देत असत. त्यांनी आयुष्यात कधी विलास केला नाही. आयुष आरामाचे जीवन ते कधीच जगले नाहीत. ते वैकुंठवासी झाले त्यावेळी त्यांच्याजवळ एकही पैसा निघाला नाही. मिळाली फक्त एक शाल व ग्रंथ संपदा. वैकुंठवासी माऊलींच्या ठिकाणी माणीपणा नव्हता. आपण मोठे साधू हे जगाला ते दाखवत नसत. साधी राहणी, खादीचा सदरा, टोपी, धोतर इतकेच कपडे ते वापरत. एकदा गोरवरे मामांनी नंदुरबार येथे सप्ताह केला. तेव्हा धुंडा महाराज, रामदास बुवा वरसाडेकर, नतुसिंग बाबा, माऊली यांनी सर्वांनी आजपासून खादीचे कपडे वापरायचे अशी शपथ घेतली. त्याचे शेवटपर्यंत पालन माऊलींनीच केले. जाहिरात करणे त्यांना मुळीच आवडत नव्हते. रामनवमीचा फार मोठा उत्सव केला तरी त्याची जाहिरात छापली नाही. माझे असते पण लोपो, नामरूप हरपो. आयुष्यात कोठेही त्यांनी कीर्तनाचा फोटो काढू दिला नाही. एकदा 1980च्या अधिक मासात मखमलाबाद येथील नाम सप्ताहाचे कार्यकर्ते येऊन विनंती करू लागले, आपण आमच्या गावी लोकांना दर्शन देण्याकरिता चला. पण त्यावेळी माऊली म्हणाले, मी काही मोठा साधू नाही, मी मुळीच येणार नाही. दिंडोरी तालुका मोहोडी येथे नाम सप्ताहात एक साधू व माऊली यांची मिरवणूक काढायची ठरले. माऊलीवर बसले नाहीत, खाली पायीच चालू लागले. त्यांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहून ठेवले होते की माझी समाधी बांधू नये, पुण्यतिथी वगैरे काहीही करू नये. वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबांची समाधी म्हणजेच माझी समाधी, त्यांची पुण्यतिथी म्हणजेच माझी पुण्यतिथी, असे अमानित्व या वृत्तीने जीवन जगणारे एक विलक्षण साधू होते. माऊलींचे जीवन अत्यंत पवित्र होते, शुद्ध होते. परद्रव्य परनारी या विटाळापासून दूर राहिले. स्त्री स्पर्श कधीही देहाला होऊ दिला नाही. गावोगावी मंदिर जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. गुरुवारी माऊलींनी तुकाराम बाबांच्या गावी असणारे विठ्ठल रुक्मिणीचे मोडकळीस आलेले मंदिर गावातील लोकांकडून वर्गणी जमा करून त्याचा जीर्णोद्धार केला. 1970 साली त्यानिमित्त मोठा नामसप्ताहही केला. त्यानंतर खेडले येथील हनुमान मंदिराचे काम माऊलींनी गावकर यांच्या सहकार्यातून करून घेतले.
गुरुवर्य तुकाराम बाबा वैकुंठवासी झाल्यानंतर गंगेत त्यांच्या समाधीची स्थापना व खेडल्याचे आश्चर्य म्हणून ओळखले जाणारे बाबांचे स्मारक मंदिर 1 वर्षाच्या अवधीत त्यांनी उभारले. या बांधकामासाठी नेवासे येथून खास घडवलेले दगड मागविले. त्या कामी बनसीबुवा तांबे यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले. बाबांच्या प्रथम पुण्यतिथीला कळस स्थापना तर दुसऱ्या पुण्यतिथीला सभा मंडपाचे काम पूर्ण केले. 1945 साली पैठणची वारी झाल्यानंतर पाथरे या गावी गेले असताना तेथील मारुतीचे मंदिर 30 वर्षापूर्वी पडलेले होते. ते पाहून माऊलींनी लोकांना मंदिराविषयी महत्त्व पटवून दिले व त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथे गेले असताना तेथील महादेवाचे मंदिर मोडकळीस आले. मंदिर त्यांनी स्वतः पाहिले व स्वतः तेथे राहून लोकांकडून मंदिराचा जीर्णोद्धार करवून घेतला. सोनेवाडी येथेही असेच काही दिवस राहून तेथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला. खेडले येथे माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास माऊलींनी तुकाराम बाबांना मोठे सहाय्य केले. नंतर मुलांना ते वर्ग कमी पडू लागले म्हणून गावातील घरांमध्ये मुलांना गर्दीने बसविताना पाहून माऊलींना खंत वाटली. गावातील लोकांना एकत्र जमवून त्यांनी दुसऱ्या मजल्याचे काम सुरू केले. मुलांचे पाणी पिण्याचे हाल पाहून त्यांच्यासाठी विहीर खोदून त्यावर इलेक्ट्रिक पंप बसविला. हायस्कूलच्या आवारात मोठा जलकुंभ बांधला. गुरुवर्य तुकाराम बाबांच्या नावाने चालणारे हे विद्यालय तेथील विद्यार्थ्यांना माऊलींनी संपूर्ण गीतेची संहिता दिली व अर्थही समजावून सांगितला. 1950 साली तुकाराम बाबांच्या गावी हिंगणे येथे मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने बाबांच्या 25 वर्षाच्या उपवासाच्या निमित्ताने मोठा नामसप्ताह माऊलींनी केला. 1969ला देवरगाव येथे मोठा नामसप्ताह केला. तसेच माऊलींनी अनेक मोठमोठे नामसप्ताह घडवून आणले. या सर्व कार्यकालामुळे ते वारंवार आजारीही पडत, पण किती मोठा आजार विना तक्रार ते सहन करत. सहनशीलता हा त्यांचा मोठा गुण होता. आजारपणाचा आपल्या जवळच्या माणसाला त्रास होऊ नये याची ते फार काळजी घेत. 1982 साली आजारी असल्यामुळे मोटारीनेच ते वारीला गेले. 1982च्या अधिक मासात वद्य एकादशीला मृत्यूलोकी आम्हा आवडती परी या अभंगावर त्यांनी कीर्तन केले. ते शेवटचे कीर्तन ठरले. आश्विन शुद्ध नवमीला त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला. उपचाराकरिता डॉक्टर केळकरांकडे नाशिकला त्यांना ठेवले होते. वैकुंठवासी तुकाराम बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम जवळ आला होता. या उत्सवासाठी मला जाऊ द्या, त्यांना जाऊ दिले नाही तर उलट तब्येत जास्त बिघडेल असे ते म्हणत. त्यांच्या या निष्ठेमुळे खेडले येथे त्यांना आणले. पुण्यतिथीच्या दिवशी बनसीबुवा व नतुसिंगबुवा हे त्यांना भेटण्याकरिता आले. ते माऊलींना भेटल्यावर फार आनंद झाला व त्यांनी निवांत बसून आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेबद्दल विचार विनिमय केला. त्यानंतर पंढरपूरची कार्तिकी वारी जवळ आली होती. लोकांनी जाऊ नये म्हणून आग्रह धरला. माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगितले, माझी वारी आहे, मला गेलेच पाहिजे. वारी चुकून जगून तरी काय करायचे, जया ऐसे लाभे तरी जीने एरवी मरण. अशा अवस्थेत माऊली पंढरपूरला गेले. रात्री 9ला पंढरीनाथाच्या दर्शनाकरिता मंदिरात निघाले. जवळ असणारे व निष्ठेने सेवा करणारे काशीनाथ बुवांनी विचारले, तुम्हाला चालवेल का? त्यावर माऊली म्हणाले, देवाच्या दरबारात वाहनाने जाऊ नये म्हणून पायीच निघाले. चोखोबाराय नामदेवरायांची पायरी चढत असताना त्यांची छाती दुखू लागली. अतिशय वेदना होऊ लागल्या. त्यांना राहावेना. अक्षरशः अशाही अवस्थेत त्यांनी 2दा पांडुरंगाचे दर्शन घेतले. रुक्मिणी माता इतर देवतेचे दर्शन घेतले व नतुसिंग बुवा यांना म्हणाले, माझी वारी झाली. काशीनाथ बुवांनी विचारले, जाण्याकरिता टांगा आहे? माऊली म्हणाले,
आता टांग्यात बसण्यास हरकत नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी धुंडा महाराज यांच्या दर्शनाकरिता गेले. त्याच रात्री त्यांना दुसरा झटका आला. भगवान बुवा बडवे, भाऊसाहेब महाराज इत्यादी मंडळी जवळच होती. काल्याच्या दिवशी पंढरपूरहून निघाले. येताना गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाकरिता थांबले. त्रास होतो म्हणून उतरू नका, वरूनच दर्शन घ्या, पण माऊलींनी ऐकले नाही. पायऱ्या उतरून मंदिरात गेले. लगेच छाती दुखू लागली. ते म्हणाले, मला संतांचे दर्शन झाले. माझे दुखत असले तरी मला समाधान वाटले. नंतर कराडला पोहोचले. त्यांना भेटण्याकरिता बहीण पार्वती अक्का आल्या होत्या. माऊलींची तब्येत मोठ्या डॉक्टरांना दाखवायची रात्री ठरले, पण स्वभाव अतिशय कडक असल्यामुळे त्यांना म्हणायचे कोणाला धाडस होईना. माने गुरुजींनी विचारले तेव्हा ते म्हणाले, माझी विशेष काही दुखत नाही. त्यांना भेटण्याकरिता नतुसिंग बाबा आले. या दोघांचे एकमेकावर फार प्रेम होते. माऊली म्हणायचे, आपण आळंदीला माऊलींचे दर्शन घेऊन नाशिकला जाऊ व तेथे औषध उपचार करू. पण डॉक्टरांनी परवानगी दिली नाही. संध्याकाळी 7 वाजता माऊली जवळ विष्णू सहस्रनाम, हरिपाठ, गीतेचे अध्याय म्हटले. माने गुरुजींनी त्यांना जीव घातले. रात्री माऊलींना तिसरा झटका आला. जवळ असणारे गणपत बुवा नागरे, पांडुरंग बुवा शेडगे, माने गुरुजी, पार्वती अक्का, काशीनाथ बुवा आदी सर्वांनी विष्णू सहस्रनाम व हरिपाठ आणि नामस्मरण केले. शेवटी माऊलींनी रामकृष्ण हरी म्हणत बुधवारी रात्री एकादशीला देह ठेवला. सर्वत्र हे वर्तमान पसरले. शेवटी माऊलींनी रामकृष्ण हरी म्हणत बुधवारी रात्री 11 वाजता कार्तिक वद्य अष्टमी 1982 ला देह ठेवला. सर्वत्र हे वर्तमान पसरले. वारकरी शिक्षण संस्था कराडकरांचा फड येथेही कळविले. पुणे केंद्र आकाशवाणीमुळे सर्व महाराष्ट्रात बातमी पसरली. माऊलींचे पार्थिव दर्शनाकरिता रात्री 3 वाजता त्यांच्या गावी नेले. शेवटी खेडले येथे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांचा पार्थिव आणण्यात आले. आकाशवाणीच्या बातमीमुळे सकाळपासून खेडल्यात खूप गर्दी जमली होती. अंत्ययात्रेची तयारी केली होती. गाडी 1 मैल असताना रस्त्याला दुतर्फा गर्दी जमली होती. गाडीच पुढे जाणे अवघड होत होते. मोठ्या प्रयासाने माऊलींना तुकाराम बाबांच्या कुटीत त्यांच्या आसनावर नेण्यात आले. काशीनाथ बुवांच्या मांडीवर डोके ठेवून त्यांना हार घालण्यात आला. पहिला हार वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबा चौधरी यांनी घातला. ज्या ठिकाणी तुकाराम बाबांना अग्नी दिला त्या जवळच गंगेच्या पात्रात काशीनाथ बुवांकडून अग्निडाग देण्यात आला. अंत्ययात्रेच्या प्रसंगी विठ्ठल बाबा चौधरी, नतुसिंग बाबा, माधव बाबा सोट, माधव बाबा मगर, यादव बाबा, निवृत्ती बाबा देशमुख, पांडुरंग बाबा वैद्य, मधुकर बाबा शिंपी, मारुती बाबा कुऱ्हेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. याप्रमाणे वयाच्या 69व्या वर्षी माऊलींनी आपली जीवन यात्रा परमात्मचरणी विलीन केली. सद्गुरु जोग महाराज की जय.